मी टीशीवर इकडे मराठा आणि तिकडून मला कुणबी सर्टिफिकेट भेटते, म्हणजे मलाच कळलं मी कोण आहे म्हणून। मराठा हा आणि कुणबी एकच आहे, हे सगळ्यात मोठा पुरावा मीच आहे। म्हणजे हा मराठ्यावर तुम्ही आतापर्यंत केलेला अन्याय आहे। सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्रातील मराठा समाजाचे राज्यकर्ते, यांना काहीच घेणदेण नाही। हे राज्यकर्त्याला मराठ्याचे जे खरंच जर मराठ्याचे आमदार असतील, माझी सरळ त्यांना सांगतो 145 तुम्ही खरंच मराठ्याचे नाहीतच, तुम्ही असतात ना, तुम्ही असतात तर आता लोकच मराठ्याला आरक्षण दिलं असतं, तुम्ही मराठ्याचे नाहीत। जी बैठक होती त्या बैठकीला जे सभेचं स्वरूप लाभलेलं आहे आणि माझं गाव विदर्भामध्ये सावरगाव सिंदखेड राजा, मी मराठा आहे। माझे जे इकडे लोक आहेत ते सगळे पाहुणे मराठा हा आणि कुणबी एकच आहे, हे सगळ्यात मोठा पुरावा मीच आहे स्वतः। कारण माझी आई आहे जयपूर काकडे मराठवाड्यातली, माझे वडील आहेत विदर्भातले। मग आता आम्ही त्यांचा आंतरजातीय काही विवाह नाहीये, एकच आहेत ना, आणि मी त्यांची संतान आहे, मी कुणबी आहे। मग आता तुम्ही सांगा मला, परतूरला माझ्या टीशीवर नाव मराठा आहे, माझ्या जे कुणबी दस्तावेज आहे तिकून मला सर्टिफिकेट मिळते आणि हे सर्टिफिकेट मी माझ्या 2 वर्ष आधीच जरांगे पाटील साहेबांचा लढा चालू व्हायच्या आधीच, हे बघा माझ्याकडे सर्टिफिकेट, याच्यावर सरळ नाव आहे शुभम आत्माराम कटोरे, हा कुणबी आहे आणि इकडे टीशीवर मराठा आहे। म्हणजे हा मराठ्यावर तुम्ही आतापर्यंत केलेला अन्याय आहे। मी कोणाला वैयक्तिक मी ओबीसीच्या लोकांना याच्यात 1% भी दोष देत नाही। का देत नाही की जे राज्यकर्ते ना फक्त सर्वसामान्य मराठा लोकांचं शोषण केलेलं आहे। मराठा समाजाच्या राज्यकर्त्यांना आपण इतर समाजाला दोष देण्यापेक्षा आपल्या समाजाचे जर चुका आहेत ते आपण सांगायला पाहिजे। आतापर्यंत महाराष्ट्राचे 10 मुख्यमंत्री झाले, महाराष्ट्राचे मराठा समाजाचे झाले आणि आपल्याला आरक्षण हे दिलं, हे कोणतं दिलं? फक्त एक चॉकलेट दिलं। देवेंद्र फडणवीस जींनी जे आरक्षण दिलं ते चॉकलेट दिलं, खायचं ते लगेच ते संपणार होतं, ते काय कंटिन्यू टिकणार नव्हतं। हे जे घटनेतलं आरक्षण आहे, या राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या वेळेस आरक्षण दिले त्या त्यावेळेस टिकणारं दिलेलं आहे। SC असो ओबीसी असो, आणि माझी ओबीसी समाजाला विनंती आहे, आम्ही काय वंजारी समाजाच्या विरोधात नाही, आम्ही धनगर समाजाच्या विरोधात नाही, आमचा लढा हा ओबीसी समाजाच्या विरोधात आहे। तुम्ही पहिलेच त्यांच्यापेक्षा तुमचे प्रवर्ग वेगळे केलेले आहेत। तुमचं आम्हाला फक्त मराठा समाज हा 181 नंबरला होता, फक्त तो काढण्यात आला फक्त मी म्हणतो याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्रातील मराठा समाजाचे राज्यकर्ते। मी इतर समाजाला दोष देत का नाही, यांनी आतापर्यंत आम्हाला आरक्षण मिळवू दिलं नाही। त्याला त्याची व्हॅलिडिटी आहे, सगळे माझी तर फक्त कास्ट मी आता काढली, त्याची व्हॅलिडिटी आहे, त्याच्या टीशीवर जे आम्हाला सुविधा आहेत का, जे मराठ्याला ज्या माळी समाजाला जी सवलत आहे ती मला आहे, आज स्वतःला माझ्या भावाला आहे, माझ्या चुलत्याला आहे, आमच्या गावाला आहे। सिंदखेड राजा मतदारसंघ हा पूर्णपणे ओबीसी मध्ये येतो आणि राजेंद्र शिंगणे तिथले आमदार पण ओबीसीचे, यांना काहीच घेणदेण नाही। हे राज्यकर्त्याला मी राहायला परतूरला आहे, यांनाही माहिती आहे, आमचे गावकरीच आहेत, त्यांना माहिती आहे की मी राहायला परतूरला आहे, पण माझं तिकून सर्टिफिकेट मिळते। मग इकडे कसं काय हे होतंय, इकडे कसं काय मराठा येते टीशीवर? हे राज्य शासनानं बघायला पाहिजे की हा कुणबी इकडं, म्हणजे माझ्यातच मला कळना, मी टीशीवर इकडे मराठा आणि तिकडून मला कुणबी सर्टिफिकेट भेटते, म्हणजे मलाच कळना मी कोण आहे म्हणून। मुद्दा रास्त आहे, सर्टिफिकेट माझ्याकडे, मी इकडे मराठा आहे टीशीवर आणि तिकडे माझ्या वडिलाच्या कुणबी येतोय। माझी एकच मागणी आहे की मराठा हाच कुणबी आहे। आणि थांबा 2 मिनिट थांबा, येत्या हे जे अधिवेशन आहे याच्यामध्ये मराठ्याचे जे खरंच जर मराठ्याचे आमदार असतील, माझी सरळ त्यांना सांगतो 145 तुम्ही खरंच मराठ्याचे नाहीतच, तुम्ही असतात ना, तुम्ही असतात तर आता लोकच मराठ्याला आरक्षण दिलं असतं, तुम्ही मराठ्याचे नाहीत। आणि जर तुम्हाला जर आता एक सिद्ध करायचा आम्ही चान्स देतो, जालना जिल्ह्याच्या वतीने आम्ही चान्स देतो, तुम्ही अधिवेशनामध्ये सांगा की मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा आहे, याच्यामध्ये काही नाही आहे। हे जर तुम्ही जर म्हणले आणि तसं नाही याच्यावर अन्याय, हे बघा ओबीसीवर हे म्हणतात कसं, ओबीसीवर अन्याय होता का, मराठ्याला आरक्षण कसं मिळेल? ओबीसी आतापर्यंत आमचं खात होतं, मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ओबीसी प्रवर्ग खात होतात, ते कोण समाज नाहीये, तो एक प्रवर्ग आहे, त्याची कोणाची मालमत्ता नाहीये ती प्रवर्गावर। जे आरक्षण जे चालू आहे 3 महिन्यापासून, आज जरांगे पाटलांनी पहिल्यांदा 17 दिवस उपोषण केलं, त्याच्यानंतरही त्यांनी आमरण उपोषण केलं, पण सरकारनं त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देणार आहोत। पण आता त्यांनी सांगितल्यावर सरकारनं भरपूर प्रयत्न केला आणि त्या सरकारच्या प्रयत्नामुळे हजारो नोंदी आज सापडलेल्या मराठा कुणबी म्हणून सरकारने सगळा विचार करून
मराठा नोंदी सापडलेल्या मराठा कुणबी मराठा असा भरपूर नोंदी या ठिकाणी सापडलेले. सरकारसुद्धा सकर्मत आहे मराठा आरक्षण देण्यासाठी. मग सरकारने या 24 तारखेपर्यंत सर्व विचार करून, कारण ओबीसीला कोणताही धक्का लागत नाही, कोणत्याहीच आरक्षणाला कोणता धक्का लागत नाही असा मराठा आरक्षण ही मागणी आहे सर्व मराठा समाजांची. तर सरकारने याचा विचार करून 24 तारखेपर्यंत मराठा आरक्षण द्यावं ही मराठा समाजाच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. सरकार देईल अशी आमची अपेक्षा आहे. आणि आज 50-60 वर्षापूर्वी कारण काही मराठा समाजात त्याला जबाबदार होते अगोदर की आम्ही मराठा आहे, आम्ही देशमुख आहोत, आम्ही श्रीमंत आहोत, आम्हाला मागासवर्गीय घ्यायचं नाही, मागासवर्गामध्ये जायचं नाही. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. जिथं 100 एकर जमीन आहे त्या ठिकाणी आज 2-2 एकर 1.5 एकर जमीन एका मुलाला येऊ लागली. इकडं नोकरी नाही, इकडं निसर्ग साथ देत नाही, इकडं सरकार साथ देत नाही, मालाला भाव मिळत नाही. मग त्याच्यामुळे जे शिक्षण आहे हे मराठा समाजाचं रोखलेलं आहे. नोकरीमध्ये सुद्धा त्यांना मागावं यावं लागतं. 70% तिथंच खुर्चीवर बसतो, 90% घरी होतो. त्याला दुसरं काय पर्याय? एक तर आत्महत्या करायची ना शेती करायची, दुसरं काहीच नाही ना. कारण परिस्थिती खूप नाजूक झाली शेतकऱ्याची. नाचता येत नाही म्हणून अंगण वाकडे, काहीतरी बोलायचं, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. मराठा समाजाने बाया वाचवल्या, नाचवल्या नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज जर आपण इतिहास पाहिला, त्यांना एक मुसलमानाची सून त्यांना आई मुलगी म्हणून तिची बोलवण केली, तिच्या पाठीमागे तिच्या घरी नेऊन सोडलेलं आहे. ही छत्रपतीची शिकवण आहे मराठा समाजाला. नाचावला हे चूक झाली आपली, म्हणणाराची चूक आहे. त्याने अशी म्हणू नये, वयस्कर माणूस होता तो, आपल्याला त्याच्या जास्त बोलायचं नाही. पण असे शब्द कोणी बोलू नये की मराठ्यांनी बाया नाचवल्या नाही, वाचवल्या, हे त्यांनी ध्यानात घ्यायला पाहिजे.